अहिल्यानगरमधील कर्नल परबसर शाळेत विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी अत्याधुनिक टर्फचे उद्घाटन करण्यात आले. संचालक रिकीराज परब यांच्या हस्ते या सुविधेचे लोकार्पण झाले असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच खेळाची आवड निर्माण व्हावी आणि उत्तम खेळाडू घडावेत या उद्देशाने कर्नल परबसर यांनी या टर्फची निर्मिती केली आहे. या नवीन टर्फवर विद्यार्थ्यांना बास्केटबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल यासारखे खेळ एकाच ठिकाणी खेळता येणार आहेत. शाळेचं नाव उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सुखसोयी देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे यावेळी परब मॅडम यांनी सांगितले. या टर्फच्या निर्मितीसाठी कर्नल परबसर आणि परब मॅडम यांच्यासोबत योगेश शिंगवी, निखिल परभणे आणि डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. कर्नल परबसर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून या नवीन सुविधेमुळे आगामी काळात आणखीन दर्जेदार खेळाडू निर्माण होतील असा विश्वास व्यक्त होत आहे. या प्रसंगी मुख्याध्यापिका अर्पिता रन्नवरे, भावना शिंगवी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sports at the Colonel Parab School is a lot of importance. Great is that we had last month two of our boys go for the national school games at Guna in boxing, and they did very well there. This was their first chance, and I'm sure they will do well. We also have the girls, which is very important, and they have taken part in all this activities. Other sports also, our endeavor is that every child has to play all games. You can't be only an expert in one, you have to learn to play all games. And then we had, at least I had idea that we should have a sports like this, something like what this was done. And that's all thanks to Geeta, who quietly worked on this along with Yogesh, and they produced this wonderful thing. It's beyond my imagination, and it'll be a great help for the children. Only hope the teachers will bear with us, because most of the time they will land up here and keep playing their games. But it's a good thing. Games always helps, and games ensures that they are good students also. Person in sports is good, and I'm very happy that all of them have come. I would like to also know the parents who have contributed toward this. One is Dr. Bhauseb Khilari. Dr. Khilari from Takle, and Mr. Nikhil Parvane. Nikhil Parvane. They all helped out. And Yogesh Shingvi. And Yogesh of course. And Yogesh was the person who ensured all this coordination. It's a very difficult job. The vehicle to move, the weather was also not favorable, but he still produced an excellent thing. And my compliments to you and your team. Yogesh, well done. उद्देश हाच होता. हे ह्यांचं स्वप्न होतं. ह्यांचं म्हणजे कर्नल परबचं स्वप्न होतं की एक छान आपल्याकडे स्पोर्ट्ससाठी काहीतरी असायला हवं. इनिशियली बास्केटबॉल कोर्ट करा म्हणत होते, पण ते नुसतं बास्केटबॉल कोर्ट करणं हे आमच्या बजेटमध्ये नव्हतं. तर शेवटी बरीच वर्ष लागली, पण हो आता हे छान टर्फ केलेलं आहे की जिथे मुलं बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल हे सगळे खेळ खेळू शकतील. जास्तीत जास्त खेळ इथे खेळू शकतील. बाकी खेळ खेळण्यासाठी त्यांना बाहेर ग्राउंड आहेच, पण मुलांनी स्पोर्ट्समध्ये इतकं छान नाव कमवलं आहे, इतकं छान केलं आहे, तर त्यांना फॅसिलिटी देणं हे सुद्धा मला असं वाटलं की आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही हे स्पोर्ट्स टर्फ बांधायचा विचार केला. बाहेरचा एरिया खूप काय म्हणतात खडतर आहे, म्हणून मुलांना चांगलं वातावरण, चांगलं एरिना देण्यासाठी हा टर्फ बनवला गेलेला आहे. आणि यापुढे मी अपेक्षा करते की मुलं सगळे खेळ इथे छान खेळतील आणि स्वतःचं नाव सुद्धा ह्याच्यातून कमवतील. बॉक्सिंगमध्ये तर आम्ही खूपच चांगलं केलं आहे. आमचे मुलं SGFIमध्ये खेळलेत, नॅशनलमध्ये खेळलेत, आम्ही मेडल्स मिळवले. आज या टर्फचं उद्घाटन झालं आहे. आपण बघितलं की त्यांनी क्रिकेट खेळली, बास्केटबॉल खेळला. तर या खेळांमध्ये पण आमचे मुलं खूप चांगलं करेल आणि शाळेचं नावाला ऑफकोर्स दे विल मेक अस प्राऊड अशी माझी खात्री आहे. Good morning, my name is Varit Gowde from class 9 Pratap section, Colonel Parab School.
Today I am very happy to see this beautiful turf built by our Parab ma'am, Parab sir, and all the teachers. I feel very happy because this is something which has encouraged these sports, and I also like to thank all the people who help in making this turf. Thank you. My name is Sia Atsure and I am from Colonel Parab School. I am very thankful to Parab ma'am, Parab sir and Arpita ma'am for building such a beautiful turf for us. It is a very beautiful opportunity for us to excel in our sports. I would also specifically like to thank Parab sir for encouraging us to succeed in our sports, giving us all the facilities and knowledge about it. I would like to thank Parab ma'am for giving us opportunities and such good facilities so we can excel in it. Thank you. Good morning, my name is Arnav Jinzurde. My school name is Colonel Parab School. I'm very happy because Parab ma'am, Parab sir and all the who help in making this turf. It is very nice to play here. We will not get hurt. It is very nice that we have got teachers like Parab ma'am, Parab sir and all our staff. We have gone for SGFI boxing and there the competition was very tough, so we have to practice more for winning. Thank you. द ड्रीम ऑफ द टर्फ ऑफकोर्स मॅम त्यांनी कधी बघितलं काय आणि मॅमचं असं आहे की त्यांना जे करायचं ना ते करूनच राहतात. पण माझी लहान मुलं सनबीन्स आम्ही मागचे 4 वर्ष सलग कुठे ना कुठे असं जायचो. मग मॅम आला एक दिवशी स्पोर्ट्स डेला. मॅमचं असं ही काय अशी बाहेर अशी फिरते काय हे काही नाही सगळं काही. अँड दॅट वॉज द डे की मॅमच्या जे डोक्यात होतं मॅमने डिसाईड केलं की आपल्याला टर्फ हा ऍक्च्युअल ह्याच्यात आणायचा. आणि मग सुरू झाला तो प्रवास. हे 2 लोक जे मागे उभे आहेत दीज आर द पीपल, स्पेशली मॅम. जर त्यांनी सगळं पडावं लावून हे केलं नसतं ना तर हे झालंच नसतं, कारण ही छोटी गोष्ट नाहीये. आणि मी खूप हॅपी आहे माझ्या सनबीन्ससाठी आणि कर्नल परबसाठी. एस्पेशली सनबीन्ससाठी का म्हणते, कारण ते लहानपणापासून इतकं मोठं एक्सपोजर पाहतात आहे आणि जेव्हा ते इथे येतील आता तेव्हा ते खूप खुश होणार आहे आणि आम्हाला कुठेच जायची गरज नाही. आम्ही आमच्या घरात आमच्या इथे खेळणार आहे. तर वी आर व्हेरी हॅपी. थँक्स टू यू परब मॅम, थँक्स टू यू परब सर अँड थँक्यू योगेश. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.